नमस्कार मित्रो, आजची मराठी कथा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. संघर्षकन्या कादंबरीचा आज भाग 12वा. लेखक श्रीयुत अशोक जागळे सर. आवाज अर्थातच सिद्धांत. या अगोदरच्या भागांमध्ये काय झालं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजची मराठी कथा या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि अगोदरच्या भागांनाही भेटी द्या. तसेच या कादंबरीच्या कथानकाविषयी आणि सादरीकरणाविषयी आपले मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. सुरुवात करूया. संघर्षकन्या भाग 12वा. वैभव ऑर्केस्ट्राचे प्रमुख आकर्षण बिजली झाली होती. ऑर्केस्ट्रा आणखी नावारूपाला येत होता. सुपारीची रक्कम वाढत होती. कार्यक्रम पूर्वीपेक्षा जास्त यायला लागले होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असायचे. बिजलीशिवाय कार्यक्रम करायला लोकांचा नकार असायचा. वैभवऐवजी बिजलीचा ऑर्केस्ट्रा असं लोक म्हणायला लागले होते. ऑर्केस्ट्राच्या क्षेत्रात बिजलीचे नाव आणि मान सन्मान वाढत होता. कोणत्याही क्षेत्रात नाव, गाव, प्रतिष्ठा वाढली की प्रतिस्पर्धी खाली खेचण्यासाठी तयार होतात. त्याला हे क्षेत्र ही अपवाद कसं असणार? मुख्य नायिका पुन्हा वैभवीमध्ये आली. काही दिवस आजारी असल्याने त्या ठिकाणी बिजलीला संधी मिळाली होती. त्या जागेवर ती पुन्हा नाचू लागली. बिजली साईड डान्सर म्हणून पुन्हा स्वतःच्या पहिल्या जागेवर आली. काही कार्यक्रम झाले आणि बिजलीची जागा स्टेजवर मागच्या बाजूला आली. या सगळ्या गोष्टी बिजलीला खटकत होत्या. मनातून तिला वाईट वाटायचे. हा ऑर्केस्ट्रा सोडून दुसरीकडे कुठेतरी जावं असा विचार तिच्या मनामध्ये यायचा. मॅनेजर मनोहर बिजलीसाठी प्रयत्न करायचा, पण त्याच्या आवाक्यातली ती गोष्ट नव्हती. तो पण तेथील एक कर्मचारीच होता, मालक नव्हता. बिजलीने त्याच्याबरोबर आपली व्यथा बोलून दाखविली. त्यानेही मी तुझ्यासाठी सगळे प्रयत्न करतोय, पण मालक, दिग्दर्शक आणि जुन्या नर्तिका यांनी तुझं या क्षेत्रात वाढलेलं वजन कमी कसं करावं याबाबत सतत नियोजन केलेलं असतं. माझा नाविलाज होतो. मला मर्यादा पडतात. एक दिवस शो नसल्यामुळे सुट्टी होती. त्या दिवशी बिजली घरीच होती. दुपारच्या वेळी मनोहर बिजलीच्या घरी आला. तसा कधी कधी सुट्टी असली की तो येत असायचा. त्या गोष्टीचं बिजलीला विशेष काही वाटायचं नाही. बिजलीचे स्वतःचे घर असल्याने तिला भीती नव्हती. मनोहर समोरच्या सोफ्यावर बसला. बिजलीने त्याला पाणी दिले. जेवण करताय का असे विचारले. त्यावर तू बस, मी जेवण केलंय असे म्हणून दोघांनी बोलायला सुरुवात केली. आज बिजलीला मनोहरच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा वेगळी झलक दिसत होती. तो आल्यापासून घरातच वेगळाच दर्प येत होता. मनोहरने मद्यपान केले आहे अशी तिला शंका आली. बोलता बोलता मनोहरने बिजलीला विषय घेतला. माझ्या अनेक ठिकाणी ओळखी आहेत. तुझं महाराष्ट्रभर नाव झालं आहे. तुला दुसऱ्या एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये काम बघूया, मानधन वाढेल. दुसरा पर्याय असा आहे की एखादा भांडवलदार मालक मिळाला तर मी मॅनेजिंग काम करेल. तू प्रमुख भूमिकेत राहा. आणखी 8-10 नर्तकी मिळून आपलाच शो चालू कर. बिजली फक्त ऐकतच होती. सगळं ऐकून झाल्यावर पण हे कसं शक्य होईल हो साहेब, असा प्रश्न बिजलीने मनोहरला विचारल्यावर, हे जमू शकतं. मी अनेक वर्षे या क्षेत्रात काम करतोय असं मनोहरने म्हणताच बिजलीला सोना, राणी, संगीता या मुलींची आठवण झाली. या सगळ्याजणी शोमध्ये डान्स करतील आणि श्यामसुद्धा इथेच काम करेल असे त्या क्षणी बिजलीला वाटले. या सगळ्या मैत्रिणींचे कधी कधी फोन व्हायचे. कुणी तमाशात, कुणी स्टेज शो, तर कुणी ऑर्केस्ट्रात काम करायच्या. श्याम आणि राणीचा बरेच दिवस फोन झाला नव्हता. सोना, संगीता संपर्कात होत्या. सोनाची मावशी गेली होती. तिने तमाशातील एका तरुणाबरोबर लग्न केले होते. त्याच्यासह तीही तमाशातच काम करायची. दररोज दारू पिऊन मारहाण करतो हे बिजलीला फोन करून सांगायची. या सगळ्यांचा उपयोग ऑर्केस्ट्रासाठी करून घ्यावा असे तिला वाटू लागले. मनोहरने बिजलीला मनातला विषय छेडला. अरे बिजू, तू असं एकटं किती दिवस राहणार? आपल्या या क्षेत्रात असं राहून नाही चालत गं. तू पण काहीतरी निर्णय घ्यायला हवा आहे. तू म्हणत असशील तर तुला आयुष्यभर साथ द्यायला तयार आहे मी. मनोहरच्या या अनपेक्षित प्रश्नाने
बिजलीच्या छातीची धडधड वाढली. नाही साहेब, नको आहे मला फक्त मुली शिकवायच्यात. आता मोठी 9वीत आहे, छोटी 7वीत. गेले 10-12 वर्ष मी स्वतःला खूप जपलं आहे. त्यावर मनोहर गप्प झाला. बिजलीने वैभव ऑर्केस्ट्रा, स्नेहा पिंपरीकर ऑर्केस्ट्रा, नादखोळा ऑर्केस्ट्रा, अश्विनी कोल्हापूरकर अशा अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या. त्यापैकी तिला वैभव ऑर्केस्ट्रा या नावाजलेल्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. काम असेल तिथे त्यांच्याबरोबर जायचं. इतर वेळी पुण्यातच स्टुडिओमध्ये प्रॅक्टिस करायची. जेव्हा प्रॅक्टिस नसेल त्यावेळी सुट्टी असायची. याप्रमाणे कामाचे स्वरूप होते. 20,000 रुपये पगार आणि प्रत्येक कार्यक्रमाचे स्वतंत्र 500 रुपये मानधन मिळणार होते. हे ऐकून तिला खूप आनंद झाला होता. स्टुडिओत प्रॅक्टिस चालू झाली होती. बिजलीचे नृत्य कौशल्य बघून ऑर्केस्ट्रा मालक आणि नियोजन टीम, दिग्दर्शक, मॅनेजर सर्व खुश झाल्याने पगाराव्यतिरिक्त एक 500 रुपये इन्सेंटिव्ह म्हणून बिजलीला ते द्यायला तयार होते. तेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास असतो, तिथे धाडसानं पुढं जायचं असतं. तोच आत्मविश्वास तुम्हाला यशापर्यंत पोचवत असतो. बिजलीला स्वतःवर आत्मविश्वास होता. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण असते. बिजली कठीण परिस्थितीत नियतीसमोर खचून न जाता 2 हात करून उभी राहत होती. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यातच खूप वेगळा रुबाब येतो माणसाच्या. हा रुबाब विकत घेता येत नसतो. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो. याची बिजलीला जाणीव होती. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी जावं लागत असे. बिजली कार्यक्रमात साईड डान्सर म्हणून भूमिका करायची. मन लावून जीव तोडून पायातील घुंगरं आणि त्याचे 7.5 किलोचे ओझे विसरून जायची. भान हरपून नाचायची. तिचं सर्वोत्तम कौशल्य पणाला लावून घामाघूम होत असायची. कार्यक्रमात गेलं की प्रेक्षकांपेक्षा तिला तिच्या मुलींचे भविष्य समोर दिसायचं. आता आर्थिक चणचण कमी होऊन महिन्याला 21 कार्यक्रमातून तिला 30,000 रुपये मिळायला लागले. खर्च फार होत नव्हता. खोली भाडे, घर खर्च 10-1 हजारात भागत असायचं. त्यातून ती 20,000पर्यंतची बचत सहज मागे ठेवायची. 1-2 वर्ष वैभवीमध्ये काम करून तिने 5-6 लाख रुपये बचत केले होते. इकडे हॉस्टेलवर राहून मुली शिक्षण घेत एक वर्ग पुढे जात होत्या. जणू काही इवल्याशा जीवांना आईच्या संघर्षाला साथ द्यायची होती. आपलेही कुठेतरी स्वतःच्या मालकीचे घर असावे असे बिजलीला सतत वाटायचे. त्यासाठी पुरेसा पैसा संचय करून घर घ्यावं, मुलींचं शिक्षण करावं याचा विचार ती करत होती. प्रचंड मेहनत चालू होती. ऑर्केस्ट्रात नाचून ती दमवून जायची. पाय ठणकायचे तरीसुद्धा ती हार मानत नव्हती. असाच एक दिवस साताऱ्याला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती. बिजली साईड डान्सर पण फ्रंट बाजूला असायची. तिची जागा आता मुख्य नायिकेच्या जवळ होती. बिजली डान्स करताना मुख्य नायिकेपेक्षा प्रेक्षकांच्या नजरा बिजलीवरच खेळल्या होत्या. कार्यक्रम रंगात आला होता. संबंधित कंपनीच्या मॅनेजरने हे हेरलं आणि पुढच्या कार्यक्रमासाठी मुख्य नायिका आजारी असल्याने बिजलीला मुख्य नर्तिका म्हणून काम करावं लागलं. तशी सूचना केली होती. योगायोगाने बिजलीला संधी मिळाली होती. सुरुवातीला या निर्णयाची तिला थोडीशी भीतीही वाटली. पण यस आय कॅन असं मनातल्या मनात म्हणत तिने मनाची तयारी केली. स्टुडिओत त्यासाठी प्रॅक्टिस सुरू केली. होय, तू करशीलच असे दिग्दर्शक यांचे शाबासकीचे बोल तिला ऊर्जा देऊन गेले. दिग्दर्शकांनी आणखी सांगितले, तू वजन कमी केलं, बांधा थोडासा सुडौल केला तर तू स्वतःचा ऑर्केस्ट्रा देखील चालवू शकशील. बिजलीने त्यानंतर व्यायामाचे साहित्य घरी आणले. वेळ मिळेल तेव्हा जिम करायला सुरुवात केली आणि शरीर मेंटेन करायला सुरुवात केली. 6 महिन्यातच बिजलीचे वजन घटले होते आणि ती रूपाची राणी, सौंदर्याची लावण्यखणी नर्तिका दिसायला लागली होती. अनेक कार्यक्रमात मुख्य नर्तिका म्हणून ती नावारूपाला आली होती. एके दिवशी लोणावळ्याला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पोटासाठी नाचते मी परवा कोणाची ही नावाजलेली लावणी बिजलीने सादर केली. त्या लावणीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. लावणी वन्स मोर झाली. शिट्ट्या टाळ्यांनी तरुणाई नाचत नाचत बिजलीच्या लावणीला प्रचंड दाद देत होती. विनम्रपणे तिने याचा स्वीकार केला. प्रेक्षकांना हात जोडले.
त्यावेळी मात्र तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू गालावर ओघळले होते. आता तिचे मानधनही वाढले, बक्षिसे मिळायला लागली आणि ऑर्केस्ट्राची मुख्य नायिका तिची मनातून द्वेष करू लागली. इतर कलाकार मुलीही तिच्याशी थोडे फटकून वागायला लागल्या. बिजलीला याची जाणीव व्हायला लागली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला विरोध आणि टीका ही 2 बक्षिसं ठरलेली असतात. बिजली त्याला कशी अपवाद असेल? जवळजवळ 5-6 वर्षे वैभवीमध्ये काम करून तिला प्रसिद्धी आणि पैसा मिळत होता. त्याच पैशातून तिने स्वतःचे टुमदार घर खरेदी केले होते. बिजली एकटी आहे. तिची कौटुंबिक परिस्थिती संपूर्ण माहिती मॅनेजर, दिग्दर्शक या सगळ्यांना झाल्याने त्या ऑर्केस्ट्राचे मॅनेजर मनोहर कांबळे ची नजर तिच्यावर सतत होती. याची जाणीव बिजलीलाही झाली होती. त्यानेच बिजलीला संधी देऊन पुढे आणले होते क्रमशः. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला आजचा भाग? माझे सादरीकरण कसे वाटते? या कथानकामध्ये बिजलीचा तिच्या शालेय कालापासून ते आज एक नावारूपाला आलेल्या नर्तिकेपर्यंतचा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा वाटतो? यापुढे तिच्या आयुष्यामध्ये आणखी काय घडणार आहे? तिच्या आयुष्यात आलेले चढउतार, सोडून गेलेली माणसं, आयुष्यात नवीन आलेली माणसं, तिच्या आयुष्यामध्ये अजून काय घडणार आहे, हे अगदी रोमांचक पद्धतीने लेखकांनी मांडलेले आहे. या कादंबरीचे पुढील भाग आपण पुढील भागांमध्ये काय होणार आहे हे पाहणार आहोत. पण त्या अगोदर कादंबरीविषयीचे आपले मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. आणि या कादंबरीसोबतच इतर कथा ज्या या चॅनलवरून प्रसारित होत आहेत, या कथांविषयी आपले मतं कमेंटमध्ये नक्की नोंदवत चला. त्यामुळे मला आणि या चॅनलला ग्रो व्हायला मदत होणार आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सबस्क्राईब करणाऱ्या मित्रांना पुन्हा एकदा धन्यवाद. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू.